नमस्कार, मी कमलेश पवार. SKP ITI कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या SKP ITI कट्ट्यामध्ये खास करून आपण ITIचा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय अभ्यासक्रम जो फक्त मुली करतात असं नाही, मुलं देखील त्या व्यवसायामध्ये तो व्यवसाय करून मुलं सध्या आता अतिशय चांगल्या कंपन्यांमध्ये चांगल्या हुद्द्यावरती काम करत आहेत, स्वतःची चांगली प्रगती केलेली आहे. असा व्यवसाय म्हणजेच फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग म्हणजे फूड प्रोसेसिंग हा एक अतिशय चांगला व्यवसाय आहे. त्या व्यवसायाची माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आज या SKP ITI कट्ट्यामध्ये प्रेक्षक असतील, विद्यार्थी असतील व ITI संबंधित काही सहकारी असतील, या सर्वांचं SKP ITI कट्ट्यामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग किंवा फूड प्रोसेसिंग या संदर्भातला जो व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये ज्यांचं 30 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे अशा आदरणीय मीनाक्षीताई कोरे मॅडम ह्या आपल्या आजच्या या स्टुडिओमध्ये आपल्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत. मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. मॅडम, आज आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेला आहात. बरेच पालक या प्रवेश प्रक्रियेसंबंधित काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. प्रथमतः मी तुमचं परत एकदा स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, हा अभ्यासक्रम किती वर्षाचा आहे असा पालकांचा प्रश्न आहे. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग हा कोर्स 1 वर्षाचा आहे. त्यानंतर अप्रेंटिस 1 वर्षाचा आहे सर. 1 वर्षाचा अभ्यासक्रम आहे आणि याला अप्रेंटिसशिप देखील 1 वर्षाची आहे. मॅडम, ह्या व्यवसायाला प्रवेश घ्यायचं म्हटलं तर बेसिक क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे? बेसिक क्वालिफिकेशन 10वी पास. 10वी पास. 10वी पास. आणि गणित आणि सायन्स कंपल्सरी आहे त्यांना. ओके. मॅडम, आता बेसिक क्वालिफिकेशन 10वी पास आहे आणि ह्याला विद्यावेतन किती आहे काय सांगता येईल? विद्यावेतन अप्रेंटिसला का सर? नाही, आता रेग्युलर ॲडमिशन घेतल्यानंतर PM मोदी सरकारने जे प्रत्येक विद्यार्थ्यांना दर महिन्याला 500 रुपये विद्यावेतन लागू केलेलं आहे. ओके. पालकांना या ठिकाणी सांगायचं की प्रवेश घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याने जे शासकीय नियम आहे त्या शासकीय नियमांचं पालन केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला 500 रुपये विद्यावेतन दिलं जाणार आहे. मॅडम, आता हा तुमचा 1 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, त्याला विद्यावेतन देखील आहे आणि याला अप्रेंटिसशिप देखील आहे. तर अप्रेंटिसशिपला विद्यावेतन किती असतं किंवा स्टायपेंड किती असतं? अप्रेंटिसशिपला विद्यावेतन 16,500 पासून ते 18,000 पर्यंत असतं सर. बरं. आणि नामांकित कंपन्यांमध्ये त्यांना अप्रेंटिस आहे ब्रिटानिया, त्यानंतर गिट्स हडपसरचं, त्यानंतर टेस्टी बाईट, कुकवेल, अशा 253 कंपन्या आहेत. पण नामांकित कंपन्या आपल्या ITIतच येऊन मुलींचं कॅम्पस घेऊन त्यांना सिलेक्शन करतात. ओके. मग आता पुणे क्षेत्रामध्ये साधारणतः 100पेक्षा जास्त अशा कंपन्या आहेत की त्याच्यामध्ये तुमच्या मुलांचं अप्रेंटिसशिप होतं. अप्रेंटिसशिप दरम्यान विद्यार्थ्याकडून काय असं काय तक्रारी वगैरे येतात का? नाही, अजिबात नाही. त्या जर त्यांचा आवडता विषय असल्यामुळे ते प्रवेश घेतानाच त्यांना त्या विषयात त्या पारंगत किंवा इंटरेस्टेड असतात आणि कौशल्याभिमुख प्रशिक्षण पूर्ण झाल्यामुळं शक्यतो त्यांना कुठंही अडचण येत नाहीत आणि काही म्हणजे असं तक्रारी वगैरे येत नाहीत. परत मला पुढचा एका मुलीचा प्रश्न आहे. त्या दीक्षा नावाची मुलगी आहे. त्या मुलीचा प्रश्न आहे की मुलींचं प्रमाण या व्यवसायामध्ये किंवा या ट्रेडला किती आहे? मुलींचं प्रमाण बऱ्यापैकी भरपूर आहे. म्हणजे 80% पेक्षा जास्त मुलींचं प्रमाण आहे. परंतु काही लोकांना पुण्यामध्ये औंध ITI या मुलींची हे माहीत नसल्यामुळं आपल्याला आवर्जून आज आपल्याला हे अरेंज करावं लागलं की औंध ITI या मुलींचे येथे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग हा कोर्स म्हणजे 100% पूर्ण असतो आणि काही मर्यादितच दिवस राहिल्यामुळे लवकरात लवकर त्यांनी अर्ज करून आपला प्रवेश निश्चित करावा. मॅडम, आता तुमच्या संस्थेचं शासकीय संस्था आहे, तुमच्या संस्थेचं पूर्ण नाव काय आहे? सगळ्या पालकांना प्रेक्षकांना कळू द्या. शासकीय ITI, त्याचं नाव सावित्रीबाई फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध मुलींची. फक्त मुलींचं प्रवेश या संस्थेमध्ये 100% केलं जातं. इथे मुलांना ॲडमिशन प्रवेश नसतं. ओके.
म्हणजे प्रेक्षकांना या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटतं, सावित्रीबाई फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध मुलींची या संस्थेमध्ये फक्त मुलींसाठी प्रवेश दिला जातो. तर या संस्थेमध्ये प्रवेश घेऊन मुलींनी आपलं करिअर करावं. मुलींसाठी अतिशय चांगली ही संस्था आहे आणि या संस्थेमध्ये प्रवेश नक्की घेऊन तुम्ही करिअर करावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं असं मॅडमकडून आणि SKP ITI कडून देखील सांगणं आहे. बरं मॅडम, आता तुमच्या ट्रेडला किंवा तुमचा ट्रेड पुणे जिल्ह्यामध्ये कुठं आहे, कोणत्या कोणत्या संस्थेमध्ये आहे? पुणे जिल्ह्यामध्ये सर सासवडला आहे आणि सासवड आणि पिंपरी चिंचवड वुमन ITI औंध मुलींची पुणे येतेच 3 ठिकाणी. म्हणजे फक्त पुणे जिल्ह्यामध्ये फ्रुट्स अँड व्हेजिटेबल या प्रोसेसिंग हा व्यवसाय पिंपरी चिंचवड ITI मध्ये, त्यानंतर सावित्रीबाई फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध मुलींची या संस्थेमध्ये आणि सासवड ITI मध्ये 3 ठिकाणी हा कोर्स सध्या सुरू आहे. आणि सावित्रीबाई फुले या संस्थेमध्ये फक्त मुलींसाठी आहे. तर मॅडम, हा अभ्यासक्रम करत असताना तुम्हाला म्हणजे मुलींकडून किंवा आणखी काय असं प्रश्न काय विचारले जातात का? अजून शासनाकडनं काय गोष्टी त्यात ॲड केल्या पाहिजेत असं काय आहे का? नाही, शासनाकडून असं नाही. काही कंपन्या वगैरे थायसनसारख्या कंपन्या वगैरे आहेत सर, हुशार आणि गरीब होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्याकडनं स्टायपंड दिलं जातं मुलींना. आणि तसेच काही फाउंडेशन आहेत, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांचे फीज किंवा त्यांचा खर्च, एखाद्या मुलीला राहण्याची व्यवस्था नसेल तर ते फाउंडेशनकडून मुलींना राहण्याची व्यवस्था, पूर्ण त्यांची वर्षभराची जबाबदारी घेतली जाते. म्हणजे काही संस्था अशा आहेत की फक्त मुलींसाठी त्यांनी सहकार्य करायला पुढं कार्यरत आहेत. ओके. आता पुढचा प्रश्न असा आहे की एखादी सक्सेस स्टोरी तुमच्याकडे आहे का? हो सर, आहे. सर्वांना प्रेरित करेल, प्रेरणा ठरेल असं एखादं सक्सेस स्टोरी असेल तर आम्हाला सांगा. सक्सेस स्टोरी आहे सर. आमच्याकडची विद्यार्थिनी वंदना पगार पाटील म्हणून आहे. ती आता सध्याला स्वतःचा मसाल्याचा व्यवसाय टाकून जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालेत सर. 4 कंट्रीमध्ये तिचे मसाले जातात. मसाला क्वीन म्हणून ओळखलं जातं. 100हून अधिक तिला पुरस्कार मिळालेत, उद्योगरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आणि आणखीन एक विद्यार्थी आहे, ती 12वी विषय गेला होता, ती ITI ला आली होती. त्यानंतर तो विषय काढून ती पुढं MSc पर्यंत शिक्षण करून आज PhD करते आणि पोस्ट PhD इटलीला करते. 30 लाखाचं पॅकेज घेते. आणि अजून एक विद्यार्थिनी अशी आहे, कराडची आहे, ती तिचे सीताफळाची बागुर होती. त्यानंतर सायन्स साईडला तिला 45% होते. तिचा उद्देश होता की फ्रूटमध्येच माझं करिअर करायचं आहे. तर ती आज टेस्टी बाईटला अप्रेंटिस करून पुढं जॉबला कुकवेलमध्ये लागलेली आहे. जॉबला कुकवेलमध्ये लागलेली आहे. तिला 30,000 दर मंथली तिला पगार पडतो. त्यानंतर ती BTech सुद्धा रामकृष्ण कॉलेजमध्ये ती लास्ट इयरला आहे. अरे वा. मॅडमने आताच त्यांच्या विद्यार्थ्यांची सक्सेस स्टोरी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितली आहे. खरंच या यामध्ये खूप चांगली संधी आहे आणि हा व्यवसाय 1च वर्षाचा आहे. म्हणजे कमी कालावधी, कमी खर्चात आणि करिअर चांगलं घडण्यासाठी फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स प्रोसेसिंग हा एकमेव अतिशय चांगला कोर्स आहे, अभ्यासक्रम आहे. प्रत्येक पालकांनी, प्रत्येक मुलींनी आणि मुलांनी देखील याविषयी विचार करणं गरजेचं आहे. ITI पिंपरी चिंचवडला मुलं आणि मुली दोघंही प्रवेश घेऊ शकतात. सासवडला मुलं आणि मुली दोघंही प्रवेश घेऊ शकतात. परंतु सावित्रीबाई फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये फक्त मुलींसाठी प्रवेश आहे. मॅडम, आता प्रवेश प्रक्रियेमध्ये मुलींच्या ITI मध्ये तुमच्या ह्या व्यवसायासाठी किती कॅपॅसिटी आहे, किती 24 मुलांची कॅपॅसिटी आहे. 19 आहे ते गव्हर्नमेंटचे आहेत, 5 सीट आहे ते IMCचे आहेत सर. IMC म्हणजे 3,000 फी विथ आपली शासकीय 950 आणि 970 आणि 1770 अशी त्यांची फी आहे. ओके. म्हणजे ही संस्था PPP अंतर्गतची संस्था आहे. या संस्थेमध्ये IMC आहे आणि IMC करता प्रत्येक ट्रेडला 20% जागा असतात आणि त्याचं फी स्वतंत्र आहे. म्हणजे आता मॅडम सांगत आहेत की 3,000 रुपये IMCची फी आहे, अधिक त्यांची ट्रेनिंगची फी 950. कास्टमध्ये असेल तर 970 आणि ओपन मध्ये असेल तर 1770.
तर ही फी आहे मी साधारणतः 5,000पर्यंत तुम्हाला फी त्या फक्त 5 जागेसाठी 20%साठी द्यावं लागेल आणि बाकीची फी कमी असणार आहे. हो, रेग्युलर फी आहे सर. रेग्युलर असणार आहे. 970 आणि 1770. ओके. आता मुलींसाठी तुमच्या ह्याला पर्सेंटेजचा काही विषयच नाही, आता पूर्ण 100% मुलींसाठीच आहे. हो. तर हो. तर मॅडम आता प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे, तर या व्यवसायाला किंवा एकूणच मुलींच्या आयटीला प्रवेश जास्त होण्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल? प्रवेश सर्वच महिला किंवा मुली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पोहोचून सर्व व्यवसायांची माहिती व्यवस्थितरित्या घेऊन त्या इच्छुक असलेल्या व्यवसायामध्ये प्रवेश घ्यावेत. प्रत्येक ट्रेड हा प्लेसमेंट उपलब्ध करून देण्यासाठी पूर्ण शासकीय आयटीआय सक्षम आहे. कालच आमच्याकडे टाटा महिंद्रा हे मुलींना सिलेक्शन करून गेलेले आहेत. अगदी 17 ते 20,000पर्यंत त्यांना पेमेंट आहे. कोणताही ट्रेड असेल, एखाद्या ट्रेडला जर एखादी विद्यार्थिनी ओरलमध्ये कमी पडली तर दुसरी कंपनी लगेच तिथं प्रेझेंट असते आणि त्यांचं प्लेसमेंट होतं. आणि प्रत्येक पालकांनी फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग ह्या कोर्सला वैयक्तिक येऊन भेट द्यावं. कारण कसं आहे, कमी भांडवल, कमी फी, कमी कालावधी आणि उज्ज्वल यश भरपूर आहे. आणि पुढील भविष्यात ह्या व्यवसायाचा उपयोग फार होईल आणि महिलांनी आपल्या पायावर स्वावलंबी आणि सक्षम. हां मॅडम, आता पालकांचा आणखी प्रश्न आहे की या व्यवसायामध्ये किंवा या व्यवसायाचं सिलेबस काय आहे, तुम्ही याच्यामध्ये प्रॅक्टिस कसे घेतात, तो थोडं विस्तारित मुलांना सांगा, जरा पालकांना सांगा. प्रिय मैत्रिणींनो, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग या व्यवसायामध्ये जवळजवळ हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट, त्यानंतर कॅनिंग, प्रोसेसिंग, ड्राईंग, फर्मेंटेशन अशा विविध प्रकारचा सिलेबस, थेरी आणि प्रॅक्टिकल अशा 2 पद्धतीचा अभ्यासक्रम असतो. तसेच शिकवले जाणारे प्रॅक्टिकल जाम, जेली, सॉसेस, पिकल्स, चटणी, वाईनपर्यंत आपल्या सिलेबसमध्ये शिकवलं जातं. त्यानंतर मला पालकांना असं आवाहन करायचं आहे, तर फॉर्म भरायची 21 तारीख शेवटची आहे. आताच आपल्याला मॅडमने अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला पालकांना आणि विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल अशी माहिती मॅडमने दिलेली आहे. परंतु आता प्रवेश प्रक्रिया ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे, म्हणजेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 जून 2026. भरलेला अर्ज ITIमध्ये येऊन कन्फर्म करण्याची शेवटची तारीख आहे 22 जून 2026 आणि कन्फर्मेशन झाल्यानंतर ऑप्शन निवडणे म्हणजेच ट्रेड निवडणे, विकल्प सादर करण्याची शेवटची तारीख आहे 23 जून 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग किंवा फूड प्रोसेसिंग हा अतिशय चांगला ट्रेड. ह्या ट्रेडमध्ये करिअर करण्याची संधी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आजच जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरा आणि 21 तारखेपर्यंत तुम्ही ही प्रोसेस पूर्ण करा आणि FPP या किंवा फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंगमध्ये करिअर करण्याची ही नामी संधी कोणीही सोडू नका, असं मी सगळ्या पालकांना, विद्यार्थ्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आज SKP ITI कट्ट्यामध्ये येऊन पालक आणि विद्यार्थ्यांकरता छान माहिती दिली मॅडम. आपण आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. मला या आवर्जून पालकांना सांगायचं आहे, आजचं कौशल्य आजचं आहे, उज्ज्वल उद्याचं आहे. भविष्यात उज्ज्वल यश मिळवण्यासाठी व्यवसायभिमुख प्रशिक्षणाची काळाची गरज आहे. प्रत्येक प्रशिक्षणात महिलांनी आपल्या औंध ITI मुलींची येथे येऊन व्हिजिट देऊन आपला फॉर्म निश्चित करावा, प्रवेशही निश्चित करावा. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. SKP ITI कट्ट्याचं देखील या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल SKP ITI कट्ट्याचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.